ब्रेकनंतर बघूया धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील गाव पाड्यांवर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याचं भीषण संकट उभं राहिलंय। धरणाजवळच्या पाड्यांवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या बाजूला खड्डे करून झिरपून आलेलं पाणी पिण्यासाठी घेऊन जावं लागतंय। भर उन्हात महिलांना 4 ते 5 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते। या भागात जलजीवन मिशन योजना सुरू असून ती फक्त कागदावरच असल्याचं समोर आलंय। त्यामुळे नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, पावसाळा सुरू झाला की याच क्षेत्रामध्ये अगदी प्रवाहित झालेले धबधबे आपण बघतो, भरलेलं धरण किंवा तिथे भरलेले तलाव बघतो, पण ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरती ही परिस्थिती निर्माण होण्याचं नेमकं कारण काय? विशाल, खरं तर मार्च महिना सुरू झालेला आहे आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच एक भीषण परिस्थिती नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि या आदिवासी भागांमध्ये निर्माण झालेली आहे पिण्याच्या पाण्याची। आणि ही परिस्थिती नेमकी का निर्माण झाली त्याचं कारण देखील हेच आहे की सरकारी अधिकारी जे आहेत ते केवळ कागदी घोडे नाचवतात, जलजीवन मिशन सारख्या योजना राबवल्याची माहिती कागदावर देतात, प्रत्यक्षात या योजना या गावापर्यंत पोहोचलेल्या नाही आणि हेच मी तुम्हाला दाखवतोय। आणि धरण उशाला आणि कोरड घशाला असं देखील का म्हणताय हे देखील आपण समजून घेऊया। माझ्या बाजूला जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं एक धरण आहे तळेगावचं आणि हे धरण भरलेलं आहे। जवळपास 30-40% ह्या धरणामध्ये पाणी देखील आहे। मात्र या धरणातलं पाणी जे आहे ते थेट या महिला पिऊ शकत नाही आणि धरणाचं पाणी जे आहे थेट गावात जाऊ शकत नाही आणि म्हणून या महिलांना जे आहे ते उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशा पद्धतीनं धरणाच्या बाजूला एक खड्डा करावा लागतोय आणि या खड्ड्यामध्ये झिरपून आलेलं जे पाणी आहे ते पाणी जे आहे ते अशा पद्धतीने भरावं लागतं। ही मुलगी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतीये आणि ही जी मुलगी आहे ती एक हंडा भरून पाणी जे आहे ते देते आणि अशा पद्धतीने या सगळ्या महिला रांगेमध्ये आपले हंडे लावून थांबलेला आहे। साधारणतः हा खड्डा भरण्यासाठी 1-2 तासाचा वेळ जातो आणि तोपर्यंत या सगळ्या महिलांना या खड्ड्याच्या आजूबाजूला अशा पद्धतीनं बसून राहावं लागतं। दिवसभर एका हंड्यासाठी हे महिला ज्या आहेत आता या खड्ड्याच्या बाजूला उभ्या राहतात। आपण या महिला आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। त्यांना नेमका या सगळ्यांनी काय अडचणी निर्माण येत आहे? ताई, काय नाव तुमचं आणि काय अडचणी तुम्हाला येत आहे? माझं नाव रंजना पारदी। बोला बोला। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, त्यांच्याशी बोला। काय नेमक्या अडचणी तुम्हाला? माझं नाव दुर्गा वाळू पारदी। आम्हाला पाण्याची अडचण आहे। आम्हाला याचा धरण जवळ आहे पण मग आता पाणी खाली जाता आम्हाला खडा खणावं लागत आणि मग त्याच्यात आम्हाला काय कामधंदा पण सुचत नाही। सगळं येळ काढून आम्हाला पाण्यासाठी दिवसभर बसावं लागत आहे। पाण्याची योजना नाही गावात? नाही, पाण्याची योजना नाही, काहीच नाही आम्हाला, नळ नाही। आपण बघतोय ताई, तुम्ही तुमच्या लहान मुलीला घेऊन आलेला आहात इथं पाण्यासाठी, काय त्रास होतोय? पाणी नाही। पाणी नाही? ताई, काय अडचणी येतात? आम्हाला पाणी नाही, काय नाही, डोळ्याला झोप नाही, काय नाही, रातभर जागा लागत आहे, शेताकडे लक्ष नाही, काय नाही। आपण बघतोय खरं तर या आदिवासी भागातल्या महिला आहेत, त्यांना बोलता येत जरी नसलं तरी त्यांच्या भावना ज्या आहेत त्या काही प्रमाणात ते व्यक्त करताय। आणि आपण ही सगळी जर दृश्य बघितली तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामधली ही सगळी दहाकता आपल्याला पाहायला मिळते। त्र्यंबकेश्वर म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्यमानाचा हा सगळा तालुका आहे। जवळपास 15-16 छोटी मोठी धरणं या परिसरामध्ये आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती ही धरणं बनवली गेली, ही धरणं बांधली गेली, त्याच शेतकऱ्यांना प्यायला पाणी मिळत नाही, त्याच आदिवासींना प्यायला पाणी मिळत नाहीये। त्यांच्यासाठी सरकारनं कोट्यावधी रुपयांच्या योजना राबवल्या, मात्र त्यांना पाणी मिळत नाही। या एका पाड्याचा विशाल जर विचार करायचा झाला तर 1,93,50,000 रुपयांची योजना या गावात जलजीवन योजनेच्या माध्यमातून मंजूर झाली। कागदावरती अक्षरशः अधिकाऱ्यांनी असं नोट केलेलं आहे की या गावामध्ये पूर्ववत पाणी पुरवठा जो आहे तो सुरळीतपणे सुरू आहे, अशा पद्धतीची नोट जी आहे ती दिलेली आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना। ती नोट देखील आपल्याकडे आहे, मात्र कागदावर ज्या पद्धतीनं दाखवलं जातं ती परिस्थिती नाही आहे। या महिलांना अशा पद्धतीनं आपला पाडा, आपलं गाव सोडून रात्रभर या खड्ड्याजवळ बसावं लागतं, दिवसभर खड्ड्याजवळ बसावं लागतं। ज्या शाळेत जाणाऱ्या मुली ज्या आहेत त्यांना देखील या खड्ड्याजवळ बसावं लागतं। ही लहान लहान मुलं घेऊन त्यांना या परिसरामध्ये यावं लागतं। अशा प्रकारचं भीषण वास्तव नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि हर्सूल। धन्यवाद लक्ष्मण, आतापर्यंतच्या या सगळ्या माहितीबद्दल। यानंतर